1 वाजता तुम्ही बोलणार का की तुम्ही रिफंड घ्या? मग हे जर आम्ही रिफंड मागितलं असतं तर तुम्ही आम्हाला आमचा ॲडव्हान्स रिटर्न दिला असता. जसं की तुम्ही बघितलं असेल माझ्या मिनी ब्लॉगमध्ये, आम्ही गेलो होतो हॅपीलँड फार्म हाऊसला, जो की आहे कर्जत आणि नेरळच्यामध्ये लोकेटेड आहे. तर आमच्यासोबत हे का घडलं ते तुम्हाला पुढे समजेलच. माझी भाजी कशी वाटली? तुला कशी वाटली मुगाची भाजी? करिश्मा, मुगाची भाजी कशी वाटली? हा तुला कशी वाटली मुगाची भाजी? कशी आहे मुगाची भाजी? आवडली? हॅलो हर्षो, ओव्हर ऍक्टिंग. हॅलो, हाय हाय. कुठे आलो आपण? लोणावळा. आम्ही 30 रुपयात लोणावळ्याला आलो आहोत. तुम्हाला यायचंय का? तर हिच्या चॅनलला सबस्क्राईब कर. लायर आहे ही, हिच्यावर कोणीही भरोसा नका ठेवू, बिकॉज शी इज अ क्रेझी गर्ल. शो मी योर थोबडा. इकडची मॅनेजमेंट सुद्धा चांगली नाही आहे आणि कुणी इकडे येऊ नका. बुकिंग घेतल्याच्या नंतर म्हणतात इकडे लाईट नाही आहे, लाईटचा इश्यू सांगून इकडे रूम अवेलेबल नसतात. काही लक्ष द्या या गोष्टीवरती, लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. येऊ नका, प्लीज येऊ नका. गूगलचे रिव्ह्यू बघून तर प्लीज नहीं, आणि आमच्या 8 जणांचे वीडियो तर नक्की बघा. सो हुआ ऐसा था कि हम लोग ने रूम्स तो बुक किए थे 20-25 दिवस आधीच आम्ही रूम बुक्स केलेले. बट 2 दिवस आधी त्यांनी आम्हाला असे रिझन्स द्यायला चालू केले की लाईट्स नाही आमच्या इथे, हे नाही, तर तुम्हाला चालेल का वगैरे. तरी पण आम्ही अग्री झालो होतो की हो आम्हाला चालेल वगैरे. आणि त्यांनी आम्हाला 2 रूम्स न देता त्यांनी आम्हाला पूर्ण ग्लास हाऊस दिला होता, जो की आम्ही बुक नव्हता केलेला आणि आम्हाला तो नको होता. कारण आम्ही गर्ल्स बॉईज एकत्र होतो, त्यामुळे आम्हाला वेगवेगळेच रूम्स कम्फर्टेबल होते. आणि त्यांनी आम्हाला दुसरा रूम दिलेला आणि आमचे रूम्स दुसऱ्या कोणाला बुक केलेले. आणि नंतर त्यांनी खूप सारं स्ट्रगल केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक विला द्यायचा ठरवलं. आणि त्यानंतर विला दिला. आम्ही अग्री झालो की ठीक आहे आम्ही त्या विलाला जातो. बट नंतर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही इथेच राहा, मी माझी आधीची बुकिंग कॅन्सल करतो आहे. तर प्लीज तुम्ही जाणार असाल तर सगळी कन्फर्म करूनच जा. जर त्यांनी तिकडनं कन्फर्मेशन दिले तर त्यांच्याकडनं रूम्सचे फोटोज वगैरे घ्या आणि मगच तुम्ही तिकडे जायला अग्रीड व्हा. एकदम बुकिंग कन्फर्म करूनच जा. माझा मेकअप केला आहे, प्लीज कॉन्टॅक्ट कर, मेकअप आर्टिस्ट हर्षू. तर खूप काही असं आमच्यासोबत घडलं, बट आम्ही ते इग्नोर करून आम्ही एन्जॉय करायला चालू केलं होतं आमचं. तर इथे खूप मजा केली आम्ही आणि येताना पण खूप मजा केली. पण आता येताच इथे खूप सॅड मूवमेंट झालेला. आता आम्ही थोडं एंटरटेन स्वतःलाच करत होतो, समजवत होतो स्वतःला की ठीक आहे, जे झालं ते ठीक आहे, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें तो होती रहती है. सो आम्ही खूप एन्जॉय केलं त्यानंतर. सो हा होता माझा बर्थडेसाठीचा लुक. तर आम्ही ते मस्त रेडी झालेलो सगळ्यांनी असे मस्त कपडे घातलेले, रेडी झालेले, मेकअप केलेला छान छान. अँड दॅन आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट केला इथे ग्राउंडमध्ये. विला हा फार्म हाऊस जसा खूप सुंदर आहे, तुम्ही विजिट करू शकता, बट बुकिंग कन्फर्म करूनच जा. इट्स अ व्हेरी व्हेरी हंबल रिक्वेस्ट. Happy birthday to you.
Happy birthday, dear Komal. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. हाय गाइस, अभी हम लोग गाना गाने वाले हैं। हम लोग ने बैक सिंगर और गिटारिस्ट बुलाया है। सो मी एंड द लीड सिंगर करिश्मा एंड मेन लीड सिंगर श्रेया घोषाल नहीं है हमारे पास, बट श्रेया पेडनेकर है, तो प्लीज एडजस्ट कर लेना, डोंट माइंड इट। वो अच्छा गाती है, शी इज वेरी गुड सिंगर। एंड हियर इज बेसुरी सिंगर गँग, हर्षदा, यज्ञा अँड पूलमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय केला। पूल पण ह्यांचा खूप मोठा होता, छान होता, क्लीन होता। ॲक्च्युली ते सगळ्या गोष्टी छान होत्या, बट थोडंसं त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये इश्यूज होता, बट ठीक आहे, चालतं, कधी कधी असं होतं। तर आम्ही खूप एन्जॉय केलं। माझे काही बॅड रिव्ह्यूज नाही आहे त्यांच्यासाठी, बट विला हा फार्म हाऊस खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की विजिट करू शकता। आणि खूप सुंदर आहे, शांत आहे, एकदम असं नेचरच्या सानिध्यात आहे। आणि आम्ही सुद्धा असा विचार नव्हता केला की आमच्यासोबत असं काही घडेल, बट ठीक आहे। आणि इकडचा हा नाईट व्ह्यू होता, खूप सुंदर होता बघा। हा वाला ग्लास हाऊस आहे, फुल ओपन होता आणि कर्टन बेटन्स काहीच नव्हते त्याला, त्यामुळे आम्ही त्याला नाही म्हणत होतो। इथे खाली त्यांचं जेवणाचं कॅन्टीन म्हणा किंवा जेवणासाठीचं आहे। आम्ही इथे खूप सारे रील्स पण बनवला, रेन डान्स पण होता, खूप फॅसिलिटीज पण आहेत। तुम्हाला पर्सनल जेवण हवं असेल तर ते सुद्धा बनवून भेटतं आणि खूप छान होतं असतं, म्हणजे फॅमिलीज पण येत होत्या, खूप सगळं काही मस्त होतं। पण एकच त्यांची गोष्ट आहे जी मॅनेजमेंट नीट नाही आहे, त्यांनी ते सुधारली पाहिजे आणि ऑफकोर्स ते नंतर पुढे सुधारते, बिकॉज त्यांचा न्यूज आहे हा फार्म हाऊस। आय थिंक 5-6 वर्षात झालेले आहे, तर होईल, हे असं नेचर आहे। पूर्ण डोंगर वगैरे आहेत आजूबाजूला, खूप सुंदर आहे। आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप जास्त एन्जॉय केलं, बट आम्ही दुसऱ्या दिवशी खूप एन्जॉय केला। आदल्या दिवशी आमचे सगळ्यांचे मूड थोडे ऑफच होते, बट तरी आम्ही एन्जॉय भरपूर केलेला। तर तुम्हीसुद्धा जायच्या आधी तुमची बुकिंग कन्फर्म करा, तुमचे रूम्स कन्फर्म करा, सगळं काही कन्फर्म करूनच जा। आम्ही तर खूप एन्जॉय केलेलं इथे, तुम्ही बघू शकता। आम्ही तर फुल एन्जॉय केलेलं, म्हणजे रूम्स पण एकदम क्लीन, नीट असे एकदम सुंदर होते। Line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising. कपडे धुवायचे, चालता चालता कळलं की कपडे धुवायचे, कारण दीदीने सगळे कपडे घाण केलेत, आणि ते हर्षूला धुवायला लागणार आहे, कारण तीच कपडे घासते असं तिचं म्हणणं आहे। माझे कपडे मी मशीनला टाकत नाही, मला नाही आवडत। मग काय अवॉर्ड द्यायचा तुला? कोणता अवॉर्ड पाहिजे? कामवाली बाई पाहिजे घरात, ही चालेल? आहे 7,000 रुपये लागतात पर महिना। ही काम वाढवणारी पाहिजे।